अथर्वशीर्ष होतं. म्हणून तर गणपतीला जी वनस्पती आवडते ती दुर्वा, कारण ती बुद्धिमत्ता वाढवणारी आहे. गणेशाने आपल्या शक्तीच्या बळावर, आपल्या युद्धाच्या बळावर, आपल्या शस्त्राच्या बळावर अनेक राक्षसांचा पराभव केल्याच्या कथा आहेत. गणेश पुराणामध्ये आहेत, वेगवेगळ्या पुराणांमध्ये सुद्धा आहेत. पण तरीसुद्धा गणेशाचा विशेष हा आहे की ती बुद्धी देवता असल्याने अनेक युद्ध त्यांनी बुद्धिमत्तेनं सुद्धा जिंकली आहेत. त्यातली एक छोटीशी कथा आपण ऐकूया आणि आपण ठरवूया की आम्ही पण असेच बुद्धिवान होऊ. आम्ही आईबाबांचा असाच आदर करू आणि आमची बुद्धिमत्ता ही समाजातल्या सज्जनांच्यासाठी, समाजाच्या मांगल्यासाठी खर्च करू. ते मांगल्य बिघडवण्यासाठी आम्ही आमची बुद्धी वापरणार नाही. गोष्ट झाली होती ती अशी की जुन्या काळामधला एक अत्यंत अन्याय करणारा उन्मत्त असा राक्षस, तो दैत्य ज्याचं नाव रावण. या रावणाने एकदा शिवशंकरांची तपश्चर्या केली आणि या तपस्येतून आत्मलिंग नावाची तेजस्वी शिवपिंडी प्राप्त केली. या शिवपिंडीचं महात्म्य असं होतं, या शिवपिंडीची जर 3 वर्ष पूजा झाली तर रावणाला पर्वत निर्माण करता येतील अशी दिव्य शक्ती प्राप्त होणार होती. साहजिकच सगळ्यांना काळजी वाटली. अरे, आधीच रावण उन्मत्त, त्यातून तो अत्यंत सगळ्या ऋषीमुनींना त्रास देणारा, आता त्याला जर पर्वत निर्माण करायची शक्ती प्राप्त झाली म्हणजे संपलंच आपलं आयुष्य. काय करावं? पण त्या शिवपिंडीची एक खासियत अशी होती की ती शिवपिंडी ज्या ठिकाणी जमिनीवर ठेवली जाईल त्या ठिकाणी कायमची चिकटणार होती, पुन्हा काढता येणं शक्य नव्हतं. म्हणून मग गणेशाने युक्ती केली. आता अशी युक्ती करूया. आधी नारदांना पाठवलं रावणाला भेटायला. नारदांनी रावणाला असा उपदेश केला, रावणा, तुला इतकी सुंदर तेजस्वी शिवपिंडी म्हणजे हे आत्मलिंग मिळालंय तर सायंकाळची पूजा केल्याशिवाय तसाच लंकेत जाऊ नकोस हो, नाही तर व्रतभंग होईल. पण रावण म्हणाला, ही शिवपिंडी कोण सांभाळेल? पूजा करायची म्हणजे त्याआधी मला हातपाय धुतले पाहिजे, तो तेव्हा हे कोण सांभाळेल? नारद म्हणाले, मी सांभाळू का? नको, तुम्ही देवाचं भजन करण्याची नादी आहात. तुमच्या भजनाच्या नादामध्ये ती शिवपिंडी खाली ठेवली तर माझा घात होईल ना. मला कोणीतरी रिकामा वेळ असलेला असा एखादा मुलगा पाहिजे. गणेश आलेच होते नारदांच्या मागोमाग. त्यांनी ते ऐकलं आणि गुराख्याचं रूप धारण केलं. गुराख्याचं रूप धारण करून अशी गाई म्हशी त्यांची खिल्लारं वगैरे घेऊन गणेश त्या ठिकाणी आले. अरे माझी ढवळी पवळी कितीतरी छान, माझी ढवळी पवळी कितीतरी छान, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खाण, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खाण, वाकडी वाकडी शिंग कशी दिसती बाकदार वाकडी वाकडी शिंग कशी दिसती बाकदार, चालताना हलविते मन डौलदार, चालताना हलविते मन डौलदार, माझ्या आवाजानं बकटव करते कान, माझ्या आवाजानं बकटव करते कान, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खान, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खान, गोरी मोरी भोरी सारी रत्नाची खान. असा गणेश समोर येऊन उभा राहिला गुराख्याच्या रूपात. रावणाने ओळखलंच नाही. रावणाने त्याचं कौतुक केलं. अरे किती छान बटू दिसतोयस, एवढी माझी शिवपिंडी सांभाळ रे, मी थोड्याच वेळात येतो स्नान वगैरे करू. गणेशानं ते हाती घेतलं. गुराख्याच्या रूपात होते तरी गणेश होते, बुद्धिवान होते. ते म्हणाले, आपण कोणतरी मोठे श्रेष्ठ दिसता, श्रीमंत दिसता, ही जबाबदारी मी घेतो खरी, पण समजा हे मला जड होऊ लागलं, माझी गाई गुरं जर निघून जाऊ लागली तर माझी पंचायत होईल. मी तुम्हाला 3 हाका मारीन आणि 3 हाकामध्ये नाही आला तर मग मात्र हे खाली ठेवून निघून जाईल. रावणाने तेही मान्य केलं. आपल्याला असा प्रश्न पडेल की ह्याच्यात काय गडबड होण्यासारखी आहे? 3 हाका मारणार आहे का नाही तो मुलगा? मग तेव्हा येता नाही का रावणाला त्या ठिकाणी? याच्यामध्ये एक सूक्ष्म भेद असा आहे, फक्त 3 हाका मारायचं ठरलंय, त्याच्यामध्ये वेळ सोडायचा कुठे ठरलाय? आता काही वेळेला आपल्या मनाला असं वाटतं की असं दुसऱ्याला फसवणं चांगलं असतं का? पण एक न्याय लक्षात ठेवा. तुम्ही पोलिसांना विचारा, तुम्ही सैनिकांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला सांगतील की न्यायामध्ये असंच करावं लागतं.
जो सतत दुसऱ्याला त्रास देतो, जो सतत दुसऱ्याला फसवतो, अशा कोणाच्या दुष्टाची, त्याची शक्ती जर खच्ची करायची असेल, त्याचं सामर्थ्य जर कमी करायचं असेल, तर मग एखाद्या वेळी वेळप्रसंगी त्याला फसवावं लागलं तरी त्यामध्ये दोष राहत नाही. तो फसवणुकीचा दोष त्यामध्ये येत नाही. गणेशानं बोलता बोलता रावणाच्या गळी आपलं म्हणणं उतरवलं. रावण दूर गेल्याबरोबर त्यांनी 3 हाका मारल्या. रावण महाराज पहिली हाक मारली, रावण महाराज दुसरी हाक मारली, रावण महाराज तिसरी हाक मारली. थंड दिशी ती शिवपिंडी खाली ठेवली. जो गेला निघून, रावणाने ती शिवपिंडी गदगदा हलवून उपटून काढायचा प्रयत्न केला, नाही जमला. त्या शिवपिंडीचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून आज त्या तीर्थक्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असं म्हणतात. या तीर्थक्षेत्राची कथा आपल्याला काय सांगते की गणेशानं आपली बुद्धिमत्ता, रावणाची शक्ती कशी संपवायची, एखाद्या दुष्ट माणसाची शक्ती कशी क्षीण करायची, यासाठी वापरली, समाजाच्या संरक्षणासाठी वापरली. बुद्धीची देवता आपल्याला हाच संदेश देते आहे. हाच संदेश तुमच्या आमच्यापर्यंत सतत पोचण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या सगळ्या पुराणातल्या कथा, इतिहासातल्या कथा तुम्ही आम्ही ऐकायच्या असतात. सूक्ष्म बुद्धीनं त्याचा अभ्यास करायचा असतो आणि आपली स्वतःची क्षमता वाढवून निश्चय करायचा, मी असा वागीन, गणेशासारखा वागीन, मी असा वागीन, बुद्धिवंतासारखा वागीन, मी असा वागीन, एखाद्या समाज सुधारकासारखा वागीन. एक शेवटची गंमत ऐका. नारद मुनी म्हणाले, गणेशा, अरे तू रावणासाठी बुद्धी वापरली असतीस तर कोट्यावधीनं तुला पैसा मिळाला असता, पण तू ऋषीमुनींच्यासाठी तुझी बुद्धिमत्ता वापरलीस. गणेशा, हे ऋषीमुनी श्रीमंत नाहीत रे. तुला 21 दुर्वा आणि एखाद्या मोदकाचा नैवेद्य आम्ही दाखवू शकतो, ह्यापेक्षा काही फार नाही. आम्हा गरिबांच्यासाठी काय एवढे कष्ट केलेस, आम्हा गरिबांच्यासाठी काय एवढा खचलास. त्याला गणेशाने उत्तर दिले, नारदा, हीच तर बुद्धिवंतांची ओळख आहे, हीच तर बुद्धिवान देवतेचा आदर्श आहे की सज्जनांचं कल्याण झालं यात मला आनंद वाटलं पाहिजे, याच्यामध्ये समाधान वाटलं पाहिजे. अरे पैशातच आणि सुखाच्या उपभोगातच समाधान प्राप्त व्हायचं असेल तर सुखाच्या उपभोगात पशुही समाधान मिळवतात. माणसाचं वेगळेपण काय, मानवाचं मोठेपण ते काय. मला सज्जनांच्या हातच्या दुर्वा, साध्या लोकांच्या हातचं गवत चाललेल, पण वाईट काम करून ती पक्वान्न, ते अलंकार मी घेणार नाही. हा आमच्या गणेशाने आपल्याला आदर्श दिला आहे. खरंच या गणेशाचा आदर्श मनासमोर आपण ठेवायला पाहिजे आणि यासाठी ओंकार रूपी या गणेशाचं संत तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर फार सुंदर चित्र उभं केलं. एक मूर्तिरूप आपल्यासमोर उभं केलं. त्या मूर्तीतून अनेक गोष्टी शिकवल्या, त्या शिकायच्या आणि ती विद्या समाजाच्या भल्यासाठी आम्ही कशी वापरू याचा दृढ निश्चय करून कार्य करायचं आणि हा अभंग सार्थ करायचा की आम्ही सुद्धा मंगलमूर्तीचे असेच उपासक आहोत. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या, पहावी पुराणी व्यासाची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते 3 देवांचे जन्मस्थान, ते 3 देवांचे जन्मस्थान, ते 3 देवांचे जन्मस्थान. मंगलमूर्ती